मी ओळख करून देते. ही अशोक, ही सांगलीची दीदी, ही आत्या, ही काकू, ही मम्मी आणि मी तुम्हाला दिसणार नाही आणि मी गुड्डी. पळ 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 पळ. बुंड साफ करी खिंडावलाय. ए भैड्या, ए बाबा नको इकडे ये. पोहायला येते का तुला? पोहायला येते? गप की रे. आता आमची इथं हिर आहे. मायचं बसताडे यांना रात्री सूड वाटण आणि अरे फक्त माझा कर. काय कडला ती दावा मग विचारला तू दावाची डन. कोण करणार आहे इथं? वंशेष नाही त्याला. जनावर येणार आणि मी बी जाणार. आणि आता ते दुगी खटखट हाडायचे रे दुगी बी. हाच खास कर माझ्या मामाच्या घरचं आहे ना. चले वाग्या, माझ्या मामाच्या घरचं ऊस लागवणीचं काम सुरू आहे. म्हणजे लाईक ऊसाची पेरणी सुरू आहे. मला एवढं माहित नाही पण सरी वगैरे झालेले आहेत. आता इथं फक्त ऊस काढतायत, कापतायत आणि मग ते हांतरायचं. तर त्याच्यासाठी आम्ही शेतात आलोय. ही आमची मोठी मामी आणि मी मामीची छोटा त्या मामीची मुलगी. ऊस कापायचं काम इथं. पाणी झालं सगळं. अगं जाऊ कुठून? अवघडच आहे. एवढं कसं पाण्यात नाना ऊस काढायला लागलाय तुम्ही? आणि इथं एक दुसऱ्या मामी, त्यांचं काम सुरू आहे. मामी हाय. आणि हे आपले नाना. बोला काय बोलू? काय करू बाई? ह्या वयात देखील आज एनर्जी दाखवून नाना एवढं काम करतात. ये ना तोडा आणि फळं करा, सोयाबीनचं फळं करा आणि ही जाहीर करा. हे तिकडे ऊसतोडीची पोरगी. कसं वाटतंय पोरे तुला काम करून ऊसात? छान. हिची भाषा नाही वेगळी. जे आपला ऊस आहे हे 8,005 ऊस आहे. ऊसाची वजन पण भरपूर आहे. कमीत कमी ऊस 4 किलोच्या पुढून ऊस व्हावं लागते. थोडा ऊस आहे आणि उतार पण भरपूर चांगला पडतो ऊसाला. ह्या तर प्रत्येक शेतकऱ्याला मला एवढं सांगणं आहे की प्रत्येकानं 8,005 ऊस ही लावावं. चांगला ऊस आहे, चांगला लावा, चांगलं उत्पन्न काढा. एकरी 60 टनाचं उत्तर आवरेज पडते बघा. ओके. डन. आपलं शेत आहे, हे पूर्ण शेत आहे आणि तिथं आपले मामा मम्मी आहेत ना ऊस लावतायत. आणि त्यासोबत गहूचं हे पेरण इकडं पेरणी सरी घालून पेरणी करतायत. आणि ही आमच्या मातोश्री त्या चाललेत ऊस लावायला. असं आहे का? 4 बोट लावा. ह्या आमच्या मामी मॅडम. केवढा वज उचलून ऊस टाकतात बघा. आमची चित्र खराब होते ते. आणि इकडं आमचा मामा शेठ. अजून राहिलं ते
तिकडं. लाव की मम्मी गहू ऊस लवकर. हा? येते का नाही लावायला? टाकायला लागलं मध्ये. लावलंय मम्मी मी आधी. तुझ्या किती राहिले का तिथं? संपलं का? तुम्ही पूर्ण बी केला असतं तर 2 कट्ट्याचं इथं एक होतं बाबा. कंबरेची पार वाट लागली. माझ्या हा माझ्या अजून तरी नाही लागलेली. पण आत्याच्या हे मी ऑलरेडी केलेलं आहे बरं का. काय? हे मी ऑलरेडी केलेलं आहे. मी मागच्या वर्षी 1.5 एकर का हा 1.5 एकर शेतात ऊस लावलेला आहे. 1.5 एकर नाही 4 एकर. 4 एकर शेतात मी ऊस लावलेला आहे. सो आय नो, मला आयडिया आहे खूप साऱ्या. फक्त प्रॉब्लेम असं झालं की सगळं अवघडलेलं, त्याच्यामुळे ह्यावी जरा दमान करते. तसंच तुम्ही विहीर बघू शकताय. ही आमच्या गावातील 200 वर्षापूर्वीची विहीर आहे. एकदम सुंदर असं निळसर पाणी ह्या विहीरमध्ये आहे आणि आम्ही लहानपणी ह्याच विहिरीमध्ये पोहायला शिकलोय. ही एक छान अशी आठवण. पाणी आलं का? हे आम्ही घालवलेलं गावाकडचं एका दिवसातलं जीवन म्हणू शकताय तुम्ही, शेतात केलेलं काम. तर आमचा दिवस हा खूपच छान गेला. तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं हे नक्कीच सांगा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. बाळूमामाच्या नावानं सांग भलं.